नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM-009 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 9. प्रत्यक्ष वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक सूक्ष्मशी विनंती की हा व्हिडिओ थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत ऐका. जर एकदम ऐकायला जमलं नाही तर तुकड्या तुकड्यात जरूर ऐका, कारण ह्या व्हिडिओमधून आपल्याला प्रचंड ज्ञान मिळणार आहे. त्यातलं बरंचसं ज्ञान कदाचित आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपल्याला कधीही मिळालेलं नसेल. असं काहीतरी नवीन आपल्याला या व्हिडिओमधून शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ही आपल्याला नम्र विनंती आहे. मागच्या 8व्या भागामध्ये आपण भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग त्याच्या 14व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. 14वा श्लोक आपण पूर्ण केला होता आणि आता ह्या 9व्या भागामध्ये आपण 15व्या श्लोकापासून सुरुवात करत आहोत. तर प्रत्यक्ष वाचन सुरू करण्यापूर्वी परमात्म्याचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्री परमात्मने नमः. अध्याय 2 सांख्ययोग श्लोक क्रमांक 15 संबंध. हे सर्व सहन केल्यामुळे काय लाभ होईल या प्रश्नावर भगवंत म्हणतात. आता भगवंत बोलतायत किंवा उपदेश देतायत. एक कटाक्ष टाकूयात श्लोकावरती आणि मग म्हणण्याचा प्रयत्न करूयात शुद्ध रूपाने. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. सोपा आहे म्हणायला श्लोक. अर्थ, कारण हे श्रेष्ठ पुरुषा सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांची संयोग व्याकुळ करीत नाहीत तो मोक्षाला योग्य ठरतो. आता प्रश्न उत्तर 15व्या श्लोकावरचे. पहिला प्रश्न, येथे ही चा अभिप्राय कोणता? उत्तर, येथे ही हा शब्द या अर्थाने आला आहे. इंद्रियांबरोबर या अर्थाने आला आहे. इंद्रियांबरोबर होणारा विषयांचा संयोग कशासाठी सहन करावा ते या श्लोकात सांगितले आहे. पुढचा प्रश्न, पुरुषर्षभ या संबोधनाचा भावार्थ काय? उत्तर, ऋषभ हा शब्द श्रेष्ठ असा अर्थ सांगण्यासाठी आला आहे. म्हणून पुरुषांमध्ये जो अधिक शूरवीर व बलवान असेल त्याला पुरुषर्षभ असे म्हणतात. येथे अर्जुनास पुरुषर्षभ या नावाने संबोधित करून असे दर्शवले की तू मोठा शूरवीर आहेस. सहनशीलता हा तुझा स्वाभाविक गुण आहे, म्हणून तू सहजपणे हे सर्व सहन करू शकतोस. आता भगवंत अर्जुनाला धीर देतायत, उपदेश देतायत आणि त्याला युद्धासाठी तयार करण्याचा प्रयत्न करतायत. हे संपूर्ण गीताभर करणार आहेत ते. आणि आपल्या जीवनाला अर्जुनाच्या ठिकाणी स्वतःला ठेवून हे सगळं आपल्याला लागू करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जीवन सुखकर होणार आहे. पुढचा प्रश्न, धीरम हे पद कशाचे वाचक आहे? उत्तर, धीरम हे पद बऱ्याचदा परमात्म्यास प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषाचे वाचक असते, परंतु काही ठिकाणी परमात्म्याच्या प्राप्तीसाठी पात्र असणाऱ्यासही धीर म्हटले जाते. म्हणून येथे धीरम हे पद सांख्ययोगाच्या साधनात परिपक्व स्थितीस पोचलेल्या साधकाचे वाचक आहे. बघा, पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपल्याला फक्त भगवद्गीताच नाही तर या भगवद्गीतेबरोबर आपल्याला बऱ्याच अशा काही सनातनमधल्या संस्कृतमधल्या संज्ञा आपल्याला शिकायला मिळतात. त्यांचे अर्थ, त्यांचा वापर कसा केला जातो, त्यांचे वेगवेगळे अर्थ काय, अशा विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान आपल्याला या उपक्रमातून मिळते. म्हणूनच मी सुरुवातीला विनंती केली होती की हा व्हिडिओ वेळ काढून शेवटपर्यंत ऐका आणि माझ्या प्लेलिस्टवरती जाऊन, चॅनलवरच्या प्लेलिस्टवरती जाऊन या सिरीजमधले, या उपक्रमामधले सगळे व्हिडिओ एका मागोमाग एक ऐकावी आपल्याला नम्र विनंती आहे. पुढचा प्रश्न, समदुःख सुखम या विशेषणाचा अर्थ काय आहे? उत्तर, या विशेषणाने भगवंतांनी धीर पुरुषाचे लक्षण सांगितले आहे. ज्या पुरुषाला सुख दुःख हे समान वाटते, ते अनित्य समजून त्या द्वंद्वामध्ये ज्याची भेदबुद्धी नसते तोच धीर होय आणि तोच सहन करण्यास समर्थ होय. सुख आणि दुःख हे दोन्ही ज्याला समान आहेत त्याला धीर असं म्हटलं जातं. म्हणजे तो धीरवान आहे असं म्हटलं जातं किंवा धैर्यवान आहे असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, येते हे पद कशाचे वाचक आहे आणि न व्यथयंती याचा अर्थ काय आहे? उत्तर, विषयांबरोबर इंद्रियांचे जे संयोग आहेत त्यांच्यासाठी पूर्वीच्या श्लोकात मात्रा स्पर्शा हा पदाचा उपयोग कसा केला गेला आहे त्याचे वाचक येते हे पद आहे. न व्यत्यंती ने हा भाव दर्शवला आहे की विषयांच्या संयोग वियोगात राग द्वेष
आणि हर्षशोक न करण्याचा सराव करीत आहेत. जेव्हा साधकाची अशी स्थिती होते की कोणत्याही इंद्रियाचा कोणत्याही भोगाबरोबर झालेला संयोग हा कोणत्याही रीतीने त्याला व्याकुळ करू शकत नाही, त्याच्यामध्ये कोणताही विकार उत्पन्न करू शकत नाही, तेव्हा तो धीर आणि सुखदुःखांमध्ये समभाव ठेवणारा झाला आहे असे समजावे. पुन्हा एकदा वाचतो, महत्वाचा पॅराग्राफ आहे. न व्यथयंतीने हा भाव दर्शवला आहे की विषयांच्या संयोग वियोगामध्ये राग द्वेष आणि हर्ष शोक न करण्याचा सराव करीत करीत जेव्हा साधकाची म्हणजे आपली अशी स्थिती होते की कोणत्याही इंद्रियाचा कोणत्याही भोगाबरोबर झालेला संयोग हा कोणत्याही रीतीने त्याला व्याकुळ करू शकत नाही, म्हणजे दुःखी करू शकत नाही, त्याच्यामध्ये कोणताही विकार उत्पन्न करू शकत नाही, राग क्रोध दुःख काही उत्पन्न करू शकत नाही, तेव्हा तो धीर आणि सुखदुःखांमध्ये समभाव ठेवणारा झाला आहे, म्हणजेच धैर्यवान झाला आहे असे समजावे. पुढचा प्रश्न, तो मोक्षास योग्य असतो याचा अर्थ किंवा भावार्थ काय? उत्तर, याद्वारे भगवंतांनी हे दर्शवले आहे की वरील समभाव ठेवणारा पुरुष मोक्षास म्हणजेच परमात्म्याच्या प्राप्तीस पात्र बनतो. जो सुख आणि दुःख यांमध्ये स्थिर राहू शकतो, धैर्यवान राहू शकतो, तोच मोक्षास प्राप्ती करून घेतो, मोक्षाची प्राप्ती करून घेतो किंवा परमात्म्याच्या प्राप्तीस पात्र बनतो. त्याला लगेच अपरोक्ष भावाने परमात्म्याची प्राप्ती होते. पुढच्या श्लोकाचा संबंध, 16वा श्लोक. संबंध 12व्या व 13व्या श्लोकांमध्ये भगवंतांनी आत्म्याच्या नित्यतेचे आणि निर्विकारतेचे प्रतिपादन केले. 14व्या श्लोकात इंद्रियांबरोबर होणाऱ्या विषयांच्या संयोगांना अनित्य म्हटले, परंतु आत्मा नित्य का आहे व संयोग अनित्य का आहेत याचे स्पष्टीकरण केलेले नाही. म्हणून या श्लोकात म्हणजे 16व्या श्लोकात भगवंत नित्य आणि अनित्य अशा वस्तूंच्या विवेचनाची रीत सांगण्यासाठी दोन्हींची लक्षणे सांगित आहेत. श्लोक क्रमांक 16 एक कटाक्ष टाकूयात आणि मग वाचूयात. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. सोपा आहे वाचायला, म्हणजे ठीक आहे, मध्यम आहे. अर्थ, असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत वस्तूचा अभाव असतो, अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. असत वस्तूला अस्तित्व असत नाही आणि सत वस्तूचा अभाव नसतो, अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. प्रश्न, या श्लोकावरचा प्रश्न, श्लोक क्रमांक 16 प्रश्न क्रमांक 1. असत हे पद येथे कशाचे वाचक आहे आणि त्याचे अस्तित्व नाही याचा अभिप्राय काय आहे? उत्तर, असत हे पद येथे परिवर्तनशील शरीर, इंद्रिये आणि इंद्रियांच्या विषयांबरोबर सर्व जड पदार्थांचे समूह यांचे वाचक आहे. त्यांचे अस्तित्व नाही म्हणजे त्यांचा भाव नाही. यावरून भगवंतांनी हा भाव दर्शवला आहे की सर्व जड वर्ग ज्यावेळी जाणवतो त्याच्या पूर्वीही नव्हता आणि नंतरही असणार नाही. म्हणून तो ज्यावेळी जाणवतो त्यावेळी सुद्धा तो वास्तविक नसतो. म्हणजे आपल्याला जे काय सुख दुःख राग क्रोध लोभ प्रेम जे काय आता वाटतं आहे ते सगळं अनित्य आहे, कारण ते इंद्रियांशी या देहाशी आणि आपल्या भावनांशी जुळलेलं आहे. त्यामुळे ते नित्य नाहीये हे सांगण्याचा भगवंत प्रयत्न करतायत. एवढ्यासाठी तू भीष्मादी स्वजनांच्या शरीराच्या किंवा अन्य जड वस्तूच्या नाशाच्या शंकेने शोक करतोस, हे तुझे करणे अयोग्य आहे. पुढचा प्रश्न, स्वतः हे पद येथे कशाचे वाचक आहे आणि त्याचा अभाव नाही या म्हणण्याचा अभिप्राय काय आहे? उत्तर, स्वतः हे पद येथे परमात्मा तत्वाचे वाचक आहे. हे तत्व सर्वव्यापी आणि नित्य आहे, त्याचा अभाव नाही हे सांगून हे म्हणून हे दर्शवले की त्याचे कधीही व कोणत्याही कारणाने परिवर्तन होत नाही किंवा त्याचा अभाव होत नाही. परमात्म्याचे किंवा तत्वाचे किंवा सत्वाचे कधीही परिवर्तन होत नाही किंवा त्याचा अभावही होत नाही. ते जन्म घेऊ शकत नाही, मृत्यू घेऊ शकत नाही. ते सनातन आहे, सत्य आहे, सदा सर्वदा आहे आणि कधीही नाश न होणार आहे. ते सदा एकरस अखंड व निर्विकार असते. म्हणून जर तू आत्मरूपाने भीष्मादींच्या नाशाची शंका घेऊन शोक करशील तर ते तुझे शोक करणे योग्य नव्हे. पुढचा प्रश्न, अनयोहो या विशेषणाबरोबर येणारे उभयोहो हे पद कशाचे वाचक आहे व तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांनी त्याचे तत्व पाहिले व जाणले म्हणजे काय? उत्तर, अनयोहो या विशेषणाबरोबर उभयोहो हे पद वरील असत व सत या दोन्हींचे वाचक आहे आणि तत्व जाणणाऱ्या महापुरुषांनी त्या दोन्हींचे विवेचन करून असा निर्णय घेतला आहे की ज्या वस्तूंचे परिवर्तन व नाश होतो ती सदा राहत नाही, ती असत होय.
म्हणजे असत वस्तू विद्यमान राहणे शक्य नाही आणि ज्यांचे परिवर्तन व नाश कोणत्याही अवस्थेत कोणत्याही कारणाने होत नाही ते सदा विद्यमान राहते ते सत होय, म्हणजे सत्य होय. म्हणजे सतचा कधीही अभाव होत नाही हे पाहणे, सतचा कधीही अभाव होत नाही हे पाहणे म्हणजेच तत्वदर्शी पुरुषांनी तो दोन्ही तत्वे पाहणे असाच याचा अर्थ होतो. पुढचा श्लोक 17वा श्लोक, त्याचा संबंध. पूर्वीच्या श्लोकात ज्या सत तत्वाबद्दल म्हटले आहे की त्याचा अभाव नाही ते सत म्हणजे काय या जिज्ञासेबद्दल भगवान म्हणतात. 17वा श्लोक. अविनाशी, क्षमा असावी, एक आधी कटाक्ष टाकूया आणि मग वाचूयात कारण श्लोक आहे. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. अर्थ, ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. 17व्या श्लोकाचा पहिला प्रश्न. सर्वम बरोबर इदम हे पद येथे कशाचे वाचक आहे आणि ते कशाने व्याप्त आहे व ते ज्याने प्राप्त आहे त्याला अविनाशी म्हणण्याचा कोणता अभिप्राय आहे? उत्तर, शरीर, इंद्रिये, मन, भोगांची सामग्री व भोगस्थान इत्यादी संपूर्ण जड पदार्थ समूहाचे वाचक येथे सर्वम बरोबरचे इंदम हे पद आहे. संपूर्ण जडवर्ण हा चेतन अशा परमतत्वाने व्याप्त आहे. ज्या परमात्मा तत्वास अविनाशी असे म्हणून भगवंतांनी असे दर्शवले आहे की पूर्वीच्या श्लोकात ज्या सत्तत्वाचे लक्षण मी सांगितले आहे आणि तत्वज्ञान्यांनी ज्या तत्वाला सत्य ठरवले आहे तो परमात्माच अविनाशी या शब्दाने सांगितला आहे. म्हणजे सत म्हणजेच परमात्मा असा आपण थोडक्यात अर्थ घेऊ शकतो. पुढचा प्रश्न. या अविनाशीचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, या म्हणण्यातून भगवंतांनी असे दर्शवले आहे की ढग ज्याप्रमाणे आकाशाने व्याप्त असतात त्याप्रमाणे परमतत्वाद्वारे इतर सर्व जड पदार्थ समूह व्याप्त असल्यामुळे त्यातील कोणीही या परमतत्वाचा नाश करू शकत नाही. म्हणून ते सदा सर्वदा विद्यमान राहणारे असल्यामुळे तेच एकमात्र सत तत्व आहे. आता इथे पुन्हा एकदा आपलं ते हवेच्या बुडबुड्याचे किंवा फुग्याचे उदाहरण आठवा. फुग्यामध्ये किंवा हवेच्या बुडबुड्यामध्ये सुद्धा हवा असते. आपण फुगा फोडला किंवा तो बुडबुडा फोडला तर त्यातली आतली हवा फक्त बाहेरच्या हवेमध्ये विलीन होऊ शकते, पण आपण त्या हवेला नष्ट करू शकत नाही. फुग्याच्या आतल्या किंवा बुडबुड्याच्या आतल्या हवेला कधीही आपण नष्ट करू शकत नाही, ती हवा कायम राहते. तसंच या परमात्म्याचं आहे. इतकं सिंपल आपल्याला त्यांनी पूर्वी समजावून सांगितलेलं होतं, ज्याची फक्त मी तुम्हाला आठवण करून दिली. पुढच्या 18व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे सत तत्वाचे स्पष्टीकरण झाल्यानंतर पूर्वी सांगितलेली असत वस्तू काय आहे याविषयी, या जिज्ञासेविषयी भगवंत म्हणतात. 18वा श्लोक एक कटाक्ष टाकूयात आणि मग वाचूयात. अंतवंत इमे देहा नित्यसोक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद युद्धस्व भारत. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की शुद्ध रूपाने श्लोक वाचणे हा आपला या उपक्रमातला उद्देश नाहीये किंवा उद्दिष्ट नाहीये. आपण फक्त प्रयत्न करत आहोत शुद्ध रूपाने वाचण्याचा. आणि माझा जो दुसरा उपक्रम आहे भगवद्गीता श्लोक पठण नावाचा, त्याच्यामध्ये मी अजून सुधारित म्हणजे जास्त सराव करून शुद्ध रूपाने वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्हाला शुद्ध रूपाने जर गीता वाचायला शिकायचं असेल तर इथेही तुमचा सराव होऊ शकतो आणि तो माझा उपक्रम ऐकला तरी होऊ शकतो. आणि शिवाय युट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ शुद्ध रूपाने भगवद्गीतेचे पठण करणारे उपलब्ध असतात. ते आपण ऐकून त्यांच्याबरोबर म्हणून किंवा आपल्या गुरूंकडून, एखाद्या गुरूंकडून ज्यांना गीता शुद्ध रूपाने म्हणता येते अशा गुरूंकडून आपण भगवद्गीता शिकू शकता. इथे आपण फक्त प्रयत्न करत आहोत. अर्थ, 18व्या श्लोकाचा अर्थ. या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशवंत आहेत असे म्हटले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू युद्ध कर. 18व्या श्लोकाचा पहिला प्रश्न. इमेच्या बरोबर देहा हे पद येथे कशाचे वाचक आहे आणि त्या सर्वांना अंतवंतः असे म्हणण्याचा अभिप्राय कोणता आहे? उत्तर, इमेच्या बरोबर देहा हे पद येथे शरीराचे वाचक आहे आणि असतचे स्पष्टीकरण करण्यासाठी अंतवंतः असे म्हटले आहे.
याचा अभिप्राय असा आहे की अंतःकरण आणि इंद्रिये यांचेसह सर्व शरीरे नाशवंत आहेत. ज्याप्रमाणे स्वप्नातील शरीर आणि संपूर्ण जगत हे नसतानाही प्रतीत होते, त्याप्रमाणे ही सर्व शरीरेही नसतानाही अज्ञानामुळे प्रतीत होत आहेत. त्यांची वास्तविक सत्ता नाही, म्हणून त्यांचा नाश होणे अटळ आहे. म्हणून त्यांच्यासाठी म्हणजे शरीरासाठी शोक करणे व्यर्थ होय. पुढचा प्रश्न, येथे देहा या पदात अनेक वचनाचा आणि शरीरिणः या पदात एकवचनाचा प्रयोग कशासाठी केला आहे? बघा किती बारकावे आपण भगवद्गीतेमधले शिकतो आहोत. धन्यवाद त्या जगदयालजींचं आणि गीता प्रेस गोरखपूरचे अतिशय धन्यवाद की ज्यांनी आपल्याला हे ज्ञान उपलब्ध करून दिलं. त्यांचे खूप खूप आभार. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खूप बारकावे शिकायला मिळतात भगवद्गीतेमधले, संस्कृतमधले आणि आपल्या सनातन धर्मामधले. उत्तर, या प्रयोगाद्वारे भगवंतांनी असे दर्शवले आहे की सर्व देहांमध्ये एकच आत्मा आहे. देहांच्या भेदामुळे व अज्ञानामुळे आत्म्यात भेद वाटतो, परंतु वास्तविक भेद नाही. वास्तविक भेद नाही. पुढचा प्रश्न, शरीरिणः हे पद येथे कशाचे वाचक आहे व त्याच्याबरोबर नित्यस्य, अनाशिनः आणि अप्रमेयस्य ही विशेषणे देण्याचा व देहांचे बरोबर त्याचा संबंध दाखवण्याचा काय अभिप्राय आहे? उत्तर, पूर्वीच्या श्लोकात ज्या सत तत्वाने संपूर्ण जड वर्ण व्याप्त आहेत असे सांगितले आहे, त्याच तत्वाचे वाचक येथे शरीरिणः हे पद आहे आणि या तिन्ही विशेषणांचा उपयोग त्या सत तत्वाबरोबर शरीरीन ची एकता दाखवण्यासाठी केलेला आहे. तसेच त्यास शरीरी असे म्हणून व देहांच्या बरोबर त्याचा संबंध दाखवून आत्मा आणि परमात्मा यांच्या एकतेचे प्रतिपादन केले आहे. आत्मा आणि परमात्मा यांच्या एकतेचे प्रतिपादन केले आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये असलेला आत्मा आणि परमात्मा यांच्या एकतेचे प्रतिपादन केलेले आहे. याचा अभिप्राय असा आहे की व्यावहारिक दृष्टीने भिन्न भिन्न शरीरे धारण करणारे, त्यांच्याशी संबंध ठेवणारे आत्मे भिन्न भिन्न प्रतीत होतात, पण ते वस्तुतः भिन्न भिन्न नव्हेत. सर्व एकच चेतन तत्व आहे. जसे झोपेच्या वेळी स्वप्नातील सृष्टीमध्ये एका पुरुषाशिवाय कोणतीही वस्तू नसते, स्वप्नातील संपूर्ण नानात्व निद्वाजनित असते, जागा झाल्यावर पुरुष एकच असतो, तसेच येथेही संपूर्ण नानात्व अज्ञानजनित आहे. ज्ञानानंतर कोणतेही नानात्व उरत नाही. पुढचा प्रश्न, हेतुवाचक तस्मात या पदाचा उपयोग करून युद्धासाठी आज्ञा देण्याचा येथे कोणता अर्थ आहे? हेतुवाचक तस्मात या पदाबरोबर युद्ध करण्याची आज्ञा देऊन भगवंतांनी येथे असे दर्शवले आहे की जर ही गोष्ट सिद्ध आहे की देह नाशवंत आहेत, त्यांचा नाश होणे अटळ आहे आणि आत्मा नित्य आहे, त्याचा कधीही नाश होत नाही, तर युद्धामध्ये किंचित सुद्धा शोकाचे काहीही कारण नाही. म्हणून आता तू युद्धात कोणत्याही प्रकारची टाळाटाळ करू नकोस. श्लोक क्रमांक 19, त्याचा संबंध. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी आत्म्याच्या नित्यतेचे आणि निर्विकारतेचे प्रतिपादन करून अर्जुनास युद्ध करण्याची आज्ञा केली. परंतु मी स्वजनांना मारू इच्छित नाही आणि जर त्यांनी मला मारून टाकले तरी ते मला कल्याणप्रद होईल असे जे अर्जुनाने सांगितले होते त्याचे स्पष्ट समाधान केले गेले नाही. म्हणून पुढील श्लोकांमधून आत्म्यास मारणारा किंवा मरणारा असे मानणे हे अज्ञान होय असे म्हणून भगवान त्याचे समाधान किंवा स्पष्टीकरण करत आहेत. श्लोक क्रमांक 19 एक कटाक्ष टाकूयात आणि मग वाचूयात. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतं उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. पुन्हा एकदा वाचतो, एक छोटीशी चूक झाली. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतं उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. नायं हन्ति न हन्यते, ती दुसरा नाहीये, पहिला आहे. नायं हन्ति न हन्यते. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं हन्यते क्षमा असावी. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतं उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. अर्थ, तत्पूर्वी एक टीप लिहिलेली खाली, ती वाचूयात. हस्तात् चेन्मन्यते हन्तुः हतश्रेन्मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. कठोपनिषद 1:2:19 असा संदर्भ दिलेला आहे. मध्ये कुठेतरी स्टार आला होता, त्याचा संदर्भ त्यांनी खाली दिला होता. आता या 19व्या श्लोकाचा अर्थ, जो या आत्म्याला मारणारा समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो
जे दोघेही अज्ञानी आहेत, कारण हा आत्मा वास्तविक पाहता कुणाला मारित नाही आणि कोणापासून मारला जात नाही. श्लोक क्रमांक 19, प्रश्न क्रमांक 1. आपण दुसरा अध्याय वाचतो आहोत किंवा शिकतो आहोत. सांख्ययोग ज्याचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 1. जर आत्मा मरतही नाही व कोणाला मारतही नाही तर मरणारा आणि मारणारा कोण? सुंदर प्रश्न आहे आणि खूप आपलं सामान्य ज्ञान, आपल्या धर्माविषयीचं ज्ञान या उपक्रमातून वाढतं आहे. आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला परपंथीयांकडून, परधर्मीय नाही म्हणणार मी, परपंथीयांकडून, मजहबी लोकांकडून आपल्या सनातन धर्मावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरं आपल्या या उपक्रमात मिळणार आहेत. आणि आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला आता अशा खूप साऱ्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे भविष्यामध्ये. आणि ह्या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असली पाहिजेत. निदान त्याचं बेसिक नॉलेज, मूलभूत ज्ञान तरी आपल्याकडे असलं पाहिजे, किमान ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. नाहीतर आपल्यालाच त्या प्रश्नांना ऐकून आपल्यालाच आपल्या धर्माविषयी घृणा वाटायला लागेल. आणि हे जर आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी टाळायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना हे ज्ञान प्राप्त करून घेणं अत्यावश्यक आहे. म्हणून मी हा उपक्रम माझ्यासाठी करत आहे. तुम्हाला झाला तर तो बोनस असेल, फायदा झाला तर तो बोनस असेल. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो, महत्वाचा प्रश्न आहे. जर आत्मा मरतही नाही व कोणाला मारतही नाही तर मारणारा व मरणारा हे कोण आहेत? उत्तर: स्थूल शरीराशी जो सूक्ष्म शरीराचा वियोग होतो त्यास मरणे असे म्हणतात. म्हणून मरणारे स्थूल शरीर होय, एवढ्याच साठी अंतवंत इमे देहाहा असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे मन बुद्धीसह ज्या स्थूल शरीराच्या क्रियेने दुसऱ्या एखाद्या स्थूल शरीरातील प्राणांचा वियोग होतो त्या शरीराला मारणारा असे म्हणतात. म्हणून मारणाराही शरीरच आहे, आत्मा नव्हे. परंतु शरीराच्या धर्मांना स्वतःवर आरोपित करून अज्ञानी लोक आत्म्यास मारणारा कर्ता असे समजतात. म्हणून त्यांना त्या कर्माची फळे भोगावी लागतात. आत्मा कधीही मरत नाही आणि तो कोणाला मारतही नाही. जे मरतात तेही शरीरं असतात आणि जे मारतात तेही शरीरं असतात. पुढचा श्लोक 20वा श्लोक, त्याचा संबंध. पूर्वीच्या श्लोकात हे सांगितले आहे की आत्मा कोणाकडूनही मारला जात नाही. यावर अशी शंका येते की आत्मा कोणाकडून मारला जात नाही याचे कारण काय? याचे उत्तर देताना भगवंत आत्म्यांमध्ये सर्व प्रकारच्या विकारांचा अभाव असल्याचे सांगत त्याच्या स्वरूपाचे प्रतिपादन करीत आहेत. आता आत्म्याच्या विकाररहितेचे प्रतिपादन भगवंत करत आहेत या 20व्या श्लोकामध्ये. एक कटाक्ष टाकूयात आणि मग वाचूयात. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्थ: हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही, कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. श्लोक क्रमांक 20 वरचे प्रश्न आणि उत्तर. पहिला प्रश्न: न जायते म्रियते या दोन्ही क्रियापदांचा भाव कोणता? उत्तर: यांच्याद्वारे भगवंतांनी आत्म्यामध्ये उत्पत्ती व विनाशरूपी असलेल्या आदी व अंत या दोन्ही विकारांचा अभाव सांगून उत्पत्ती इत्यादी 6 विकारांचा अभाव सिद्ध केला आहे. आणि त्यानंतर प्रत्येक विकाराचा अभाव दाखवण्यासाठी निरनिराळ्या शब्दांचाही उपयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न: उत्पत्ती इत्यादी 6 विकार कोणते आहेत आणि या श्लोकात कोणकोणत्या शब्दांनी आत्म्यामध्ये त्यांचा अभाव सिद्ध केला आहे? उत्तर: उत्पत्ती म्हणजे जन्माला येणे, अस्तित्व उत्पन्न होऊन सत्तावान असणे, वृद्धी म्हणजे वाढणे, विपरिणाम म्हणजे रूपांतर पावणे, अपक्षय म्हणजे क्षीण होणे किंवा घटत जाणे, विनाश म्हणजे मरणे, हे 6 विकार होत. यापैकी आत्म्यास अजहा म्हणजे अजन्मा म्हणून त्याच्यामध्ये उत्पत्ती रूपी विकाराचा अभाव सांगितला आहे. अयम भूत्वा भूय न भविता म्हणजे हा जन्म घेऊन नंतर सत्तावान होत नाही, स्वभावानेच तो सत आहे असे म्हणून अस्तित्व रूपी विकाराचा पुराण हा चिरकालीन आणि सदा एकरस राहणारा म्हणून वृद्धी रूपी विकाराचा शाश्वतः सदा एकरूप असणारा म्हणून विपरिणामाचा नित्य हा अखंड सत्तावान म्हणून क्षयचा
आणि शरीरे हन्यमाने न हन्यते, शरीराच्या नाशाने याचा नाश होत नाही असे म्हणून विनाशाचा अभाव दाखवला आहे. पुढचा श्लोक 21वा श्लोक, त्याचा अर्थ. 19व्या श्लोकात भगवंतांनी असे सांगितले आहे की आत्मा तर कोणास मारत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही, त्याप्रमाणे 20व्या श्लोकात तो विकाररहित आहे असे सांगून तो का मारला जात नाही याचे प्रतिपादन केले आहे. पुढील श्लोकात भगवान असे सांगतात की आत्मा कोणास का मारत नाही. खूप सुंदर ज्ञान आपल्याला ह्या भगवद्गीतेच्या ह्या भागातून आपल्याला मिळतं आहे. धन्यवाद त्या भगवद्गीतेचे, भगवंताचे, त्या गीता प्रेस गोरखपूरचे आणि त्या जगदयालजींचे, ज्यांनी आपल्याला हे ज्ञान उपलब्ध करून दिलं. वेदा विनाशनम नित्यम य एनमजमव्ययम कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम. अर्थ. 21व्या श्लोकाचा अर्थ. हे पार्था, जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा आणि न बदलणारा आहे हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करविल किंवा कोणाला कसा ठार करील. 21व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न. भगवंताच्या या श्लोकातील म्हणण्याचा अर्थ काय. उत्तर. यामध्ये भगवंतांनी असे दर्शवले आहे की जो पुरुष आत्मस्वरूपास यथार्थपणे जाणतो आणि ज्याने या तत्वांचा चांगल्या प्रकारे अनुभव घेतलेला आहे की आत्मा अजन्मा, अविनाशी, अव्यय आणि नित्य आहे, असा तो पुरुष कोणास कसे मारील आणि कोणास कसे मारविल, म्हणजे मन, बुद्धी आणि इंद्रियांसहित स्थूल शरीराने दुसऱ्या शरीराचा नाश केला जात असता तो मी कोणास तरी मारित आहे किंवा दुसऱ्याकडून कोणास तरी मारवित आहे असे कसे मानू शकेल. कारण त्याच्या ज्ञानाप्रमाणे सर्व एकच आत्मतत्व आहे की जे मरत नाही आणि ज्यास मारणे शक्य नाही. ते कोणास मारत नाही व मारवू शकत नाही, म्हणून हे मरणे, मारणे आणि मारविणे इत्यादी सर्व काही अज्ञानामुळेच आत्म्यावर अध्यारोपित आहे, वास्तविक नव्हे. म्हणून कोणासाठीही कोणत्याही प्रकारे शोक करणे हे योग्य होत नाही. पुढचा श्लोक 22वा, त्याचा संबंध. येथे अशी शंका निर्माण होते की आत्मा नित्य आणि अविनाशी आहे, त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही, म्हणून त्याच्यासाठी शोक करता येत नाही. आणि शरीर नाशवान आहे, त्याचा नाश होणे अटळ आहे, म्हणून त्याच्यासाठीही शोक करता येत नाही. हे सर्वथा बरोबर आहे. परंतु आत्म्याचा एका शरीराशी संबंध सुटून दुसऱ्या शरीराशी संबंध जुळतो, त्यात त्याला अत्यंत कष्ट होतात, म्हणून त्याच्यासाठी शोक करणे अयोग्य कसे, त्यावर भगवंत म्हणतात. आता इथे जो गैरसमज असतो की आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जातो, त्यावेळेला त्या आत्म्याला कष्ट होत असतील, हा जो गैरसमज असतो त्याचं स्पष्टीकरण मागच्या भागामध्ये आपण स्थूल शरीराचा उल्लेख ऐकला होता, त्याच्याशी लिंक असावी याच्याशी. पुढचा श्लोक वाचूयात, 22वा श्लोक वाचूयात, त्याच्यावरती नजर टाकूयात. आधी एक कटाक्ष, नजर नाही, कटाक्ष टाकूयात आणि मग वाचूयात. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. पुन्हा एकदा वाचतो. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. अर्थ बघूयात. 22व्या श्लोकाचा अर्थ. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. ज्याप्रमाणे आपण कपडे बदलताना आपल्याला दुःख होत नाही किंवा त्रास होत नाही, शोक होत नाही, त्याचप्रमाणे आत्म्याला सुद्धा शरीरे बदलताना त्रास होत नाही, असा थोडक्यात सारांश मला समजलेला. आता बघूयात जगदयालजींची प्रश्न उत्तरं यावरती काय म्हणतात. पहिला प्रश्न. जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करताना मनुष्यास सुख लाभते, परंतु जुन्या शरीराचा त्याग व नवे शरीर धारण करणे यामध्ये क्लेश होतात, म्हणून या उदाहरणाची सार्थकता कशी होऊ शकेल. स्पष्टीकरण म्हणजेच उत्तर. जुन्या शरीराचा त्याग व नव्या शरीराचे ग्रहण करण्यासाठी अज्ञानी मनुष्यास दुःख होते, विवेकी माणसास नाही. आई मुलाचे जुने घाण कपडे काढून टाकते व नवीन घालते, तेव्हा ते रडते, परंतु आई त्याच्या रडण्याची पर्वा न करता त्याच्या भल्यासाठी कपडे बदलतेच. अशा प्रकारे भगवंतही जीवाच्या हितार्थ त्याच्या रडण्याची जराही पर्वा न करता त्याचा देह बदलून टाकतात. म्हणजे हे उदाहरण योग्यच आहे. अतिशय सुंदर उदाहरण जगदयालजींनी आपल्याला दिलेलं आहे.
आई जशी लहान मुलाचे कपडे बदलते आणि कपडे बदलताना ते लहान मूल रडतं, कारण त्याला ते समजत नसतं की कपडे का बदलले जात आहेत, पण ते आईला समजत असतं. सेम गोष्ट आपल्या बाबतीमध्ये, भगवंत आणि आपल्या बाबतीमध्ये आहे. शरीरे फक्त आपल्या बालकाच्या जागी स्वतःला घालायचं आणि कपड्यांच्या जागी शरीराला घालायचं. सुंदर सुंदर सुंदर. पुढचा प्रश्न. भगवंतांनी येथे शरीराच्या बरोबर जीर्णानी या पदाचा उपयोग केला आहे, परंतु वृद्ध झाल्यावरच, शरीर जुने झाल्यावरच मनुष्याचा मृत्यू होतो असा नियम नाही. ताजे टवटवीत जवान पुरुष व मुलेही मरताना दिसून येतात, म्हणून हे उदाहरण युक्तियुक्त वाटत नाही. आता बघा, श्लोकावरती, श्लोकाच्या अर्थावरती माणसाला जेवढे प्रश्न पडू शकतात किंवा आपल्याला भविष्यात जे प्रश्न येऊ शकतात समोरून परपंथीयांकडून, त्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला इथे मिळत आहेत. उत्तर. जीर्णानी या पदाने 80 किंवा 100 वर्ष आयुष्य असे तात्पर्य नाही. प्रारब्ध रूपात तरुण किंवा बाल अवस्थेत प्राणी मरतो तेच त्याचे आयुष्य समजले जाते आणि आयुष्य संपल्याचे नावच जीर्णावस्था होय. म्हणून हे उदाहरण सर्वतः युक्तिसंगत आहे. जीर्णावस्था म्हणजे 100 वर्ष जगणे नाही. आयुष्याचा आपण असं थोडक्यात समजू शकतो सोप्या भाषेमध्ये की मनुष्य जरी 50व्या वर्षी गेला तरी सुद्धा ती त्याची जीर्णावस्था असते. एखादा माणूस 100व्या वर्षी गेला तर त्याची ती जीर्णावस्था असते. म्हणून हे म्हणणं युक्तिसंगत आहे. पुढचा प्रश्न. येथे वासांसी आणि शरीराणी ही दोन्ही पदे अनेक वचनात आहेत. कपडे बदलणारा मनुष्य तर एकदमच 3-4 जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करू शकतो, परंतु देही म्हणजे जीवात्मा तर एकच जुने शरीर सोडून दुसरे एकच नवीन शरीर प्राप्त करून घेतो. एकदम अनेक शरीरांचा त्याग किंवा ग्रहण ही गोष्ट युक्तीने सिद्ध होत नाही. म्हणून येथे शरीर शब्दासाठी अनेक वचनाचा उपयोग वस्तू अनुचित वाटतो. असा प्रश्न आहे, शंका आहे. आणि त्याचं उत्तर. जीवात्म्याने आतापर्यंत किती शरीरे सोडली आणि किती नवीन धारण केली व भविष्य काळातही जोपर्यंत त्याला तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत तो जीवात्मा किती असंख्य जुनी शरीरे सोडून नवीन शरीरे धारण करीत राहील हे माहीत नाही. आता जीवात्मा या शब्दाचा उल्लेख आलाय बघा. आत्मा, जीवात्मा, परमात्मा असे वेगवेगळे शब्द किंवा संज्ञा आपल्याला शिकायला मिळत आहेत. सूक्ष्मदेह नावाची संज्ञा, अशा वेगवेगळ्या संज्ञा आपल्याला यामधून शिकायला मिळत आहेत. यासाठी अनेक वचनांचा प्रयोग केला आहे. स्थूल, सूक्ष्म व कारण या भेदाने शरीरे 3 आहेत. जेव्हा जीवात्मा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा ही तिन्ही शरीरे बदलतात. आता आपल्याला 3 शरीर असतात. आपल्याला एकच शरीर, आपलं अवयवांचं असलेलं शरीर माहिती असतं, पण आता इथे अजून थोडंसं डीपमध्ये आपल्याला ते घेऊन जात आहेत, खोलामध्ये. स्थूल, सूक्ष्म व कारण अशी 3 शरीरे आपल्याला असतात आणि ही तिन्ही प्रकारची शरीरे सोडून आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, म्हणून अनेक वचनाचा उल्लेख केलेला आहे. मनुष्य जसे कर्म करतो त्याप्रमाणे त्याचा स्वभाव किंवा प्रकृती बदलत जाते. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांनी युक्त व्यष्टी प्रकृतीच येथे कारण शरीर आहे. तिलाच स्वभाव असे म्हणतात. बहुतेक स्वभावांप्रमाणेच अंतसमयी संकल्प असतो आणि संकल्पाप्रमाणेच सूक्ष्म आणि शरीर बनते. आणि कारण व सूक्ष्म शरीर यांचे बरोबरच हा जीवात्मा या शरीरातून निघून सूक्ष्म शरीराप्रमाणे स्थूल शरीर धारण करतो. म्हणून स्थूल, सूक्ष्म व कारण या भेदाने तिन्ही शरीरांचे परिवर्तन होत असल्यामुळे अनेक वचनाचा उपयोग युक्तिसंगत आहे. पुन्हा एकदा वाचतो, जरा जड उत्तर आहे त्यामुळे पुन्हा एकदा वाचतो. थोडा वेळ गेला तरी हरकत नाही, पण आपल्याला जरा शिकायला मिळालं पाहिजे. स्थूल, सूक्ष्म व कारण या भेदाने शरीरे 3 आहेत. जेव्हा जीवात्मा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा ही तिन्ही शरीरे बदलतात. मनुष्य जसे कर्म करतो त्याप्रमाणे त्याचा स्वभाव बदलत जातो. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांनी युक्त व्यष्टी प्रकृतीच येथे कारणशीर आहे. तिलाच स्वभाव असे म्हणतात. बहुतेक स्वभावाप्रमाणेच अंतसमयी संकल्प असतो आणि संकल्पाप्रमाणेच सूक्ष्म शरीर बनते. म्हणजे जसा स्वभाव असतो तसेच विचार अंतिम समयी, या जीवनाच्या अंतिम समयी असतात आणि त्याचप्रमाणे संकल्प होतो आणि त्या स्वभावाप्रमाणेच किंवा संकल्पाप्रमाणेच सूक्ष्म शरीर आपलं बनतं. आणि कारण व सूक्ष्म शरीर यांचे बरोबरच हा जीवात्मा या शरीरातून निघून सूक्ष्म शरीराप्रमाणे स्थूल शरीर धारण करतो. म्हणून स्थूल, सूक्ष्म व कारण या भेदाने तिन्ही शरीरांचे परिवर्तन होत असल्यामुळेही अनेक वचनाचा उपयोग युक्तिसंगत आहे. पुढचा प्रश्न. आत्मा तर अचल आहे, त्याचे गमनशमन होत नाही, मग
दुसऱ्या शरीरात जातो, देही दुसऱ्या शरीरात जातो असे कसे म्हटले आहे? उत्तर, वास्तविक आत्मा हा अचल अक्रिय असल्यामुळे त्याचे कोणत्याही परिस्थितीत गमागमन होत नाही, परंतु ज्याप्रमाणे घट एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाताना त्याच्या आतील आकाशाचे म्हणजे घटाकाशाचेही घटांच्या संबंधामुळे समागमन झाल्यासारखे वाटते, त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीराचे गमागमन झाल्यामुळे त्याच्या संबंधाने आत्म्यामध्येही गमनागमनाची प्रचिती होते. म्हणून लोकांना समजावून सांगण्यासाठी आत्म्याचे गमनागमन होण्याची औपचारिक कल्पना केली जाते. येथे देही हा शब्द देहाभिमानी चेतन जीवात्म्याचा वाचक होय, म्हणून देहाच्या संबंधामुळे त्याचेही गमनागमन होत असल्यासारखे वाटते, म्हणून देही हा अन्य शरीरात जातो असे सांगितले आहे. खूप सुंदर विवेचन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. प्रत्येक उत्तर मी पुन्हा पुन्हा वाचू शकत नाही, कारण वेळ खूप वाया जाईल आपला. तुम्हाला जर पुन्हा ऐकावं असं वाटलं तर व्हिडिओ थोडा मागे घेऊन तुम्ही पुन्हा एकदा ऐकू शकता. वेग कमी करून ऐकू शकता, स्पीड कमी करून ऐकू शकता, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा समजेल. किंवा एकच भाग अनेकदा ऐकलात तर थोडं थोडं जास्त डोक्यामध्ये जाईल, कारण मी सुद्धा हे स्वतः व्हिडिओ खूप वेळेला ऐकणार आहे. पुढचा प्रश्न, वस्त्रासाठी गृह्णाती व शरीरासाठी संयाती असे म्हटले आहे. यापैकी एकाच क्रियेने काम भागले असते, मग दोन प्रकारचा प्रयोग का केला आहे? उत्तर, गृह्णातीचा मुख्य अर्थ ग्रहण करणे असा आहे आणि संयातीचा मुख्य अर्थ गमन करणे हा आहे. वस्त्रे ग्रहण केली जातात म्हणून येथे गृह्णाती क्रिया दिलेली आहे, आणि एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणे आहे असे वाटते म्हणून संयाती म्हटले आहे. असे नुसते वाटते, एक शरीर सोडून दुसऱ्या घरात. त्यांनी घटाचं म्हणजे माठाचं उदाहरण दिलं, माठाच्या आतल्या आकाशाचं उदाहरण दिलं. त्यावरून आपल्याला समजतं की असं आपल्याला वाटतं की एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातोय, म्हणून संयाती असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, नरहा आणि देही या दोन पदांचा उपयोग का केला आहे? एकानेही काम भागले असते ना? उत्तर, नरहा हे पद मनुष्य मात्राचे वाचक आहे आणि देही हे पद समस्त जीव समुदायांचे, म्हणून दोन्ही सार्थक आहेत. कारण वस्त्र ग्रहण करणे किंवा त्याचा त्याग करणे या गोष्टी मनुष्यच करतो, अन्य जीव नव्हे. परंतु एका शरीरातून दुसऱ्या शरीरातील गमनागमन हे सर्व देहाभिमानी जीवांचे होते, म्हणून वस्त्रांबरोबर नरहाचा व शरीराबरोबर देहीचा उपयोग केलेला आहे. पुढच्या श्लोकाचा संबंध, अशा प्रकारे एका शरीरानंतर दुसरे शरीर प्राप्त होत असल्यामुळे शोक करणे अनुचित असल्याचे सिद्ध करून आता भगवंत आत्म्याचे स्वरूप व दुर्विज्ञेय असल्यामुळे पुन्हा 3 श्लोकांनी अन्य प्रकाराने त्याची नित्यता, निराकारता व निर्विकारता यांचे प्रतिपादन करीत त्याच्या विनाशाच्या शंकेने शोक करणे अनुचित असल्याचे सिद्ध करीत आहेत. 23वा श्लोक हा आपल्या सगळ्यांना माहिती असतो. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अर्थ, या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. प्रश्न, 23व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न, या श्लोकाचा अभिप्राय काय आहे? उत्तर, शस्त्रास्त्रांमुळे आपले गुरुजन व भाऊबंद यांचा नाश होईल या शंकेने अर्जुन शोक करीत होता, म्हणून त्याचा शोक दूर करण्यासाठी भगवंतांनी या श्लोकात पृथ्वी इत्यादी 4 भूते आत्म्याचा नाश करण्यास असमर्थ असल्याचे सांगून निर्विकार आत्म्याचे नित्यत्व व निराकरत्व सिद्ध केले आहे. याचा अभिप्राय असा की शस्त्रांच्या द्वारे शरीर कापून टाकल्यावरही आत्मा कापला जात नाही. बुडबुड्याचं उदाहरण पुन्हा एकदा इथे लावा. आग्नेयास्त्राद्वारे शरीर जाळून टाकल्यावरही आत्मा जळून जात नाही. वरुणास्त्राने शरीर विरघळून टाकल्यावरही आत्मा विरघळून जात नाही. आणि वायव्यास्त्राने शरीर सुकवले तरी आत्मा सुकत नाही. शरीर अनित्य आणि साकार वस्तू आहे, तर आत्मा नित्य आणि निराकार आहे. म्हणून कोणत्याही शस्त्रास्त्रादी पृथ्वी तत्वाने किंवा वायू, अग्नी आणि जल यांमुळे त्याचा नाश केला जाऊ शकत नाही. श्लोक क्रमांक 24 एक कटाक्ष आणि मग वाचूयात. अच्छेद्योयम मदाह्योयम अक्लेद्यो शोष एव च नित्य सर्वगतस्थाणुर अचलोयम सनातनः. पुन्हा एकदा वाचतो. अच्छेद्योयमदाह्योयम अक्लेद्यो शोष एव च
नित्यसर्वगतस्थाणुर अचलोयम सनातनः। अर्थ, कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. श्लोक क्रमांक 24, प्रश्न क्रमांक 1. पूर्वीच्या श्लोकात असे सांगितले आहे की आत्म्यास शस्त्रादींनी नष्ट करता येत नाही. मग या श्लोकात पुन्हा एकदा आच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य आणि अशोच्य म्हटले आहे. यात काय अभिप्राय आहे? पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी का सांगितल्या जातात असा प्रश्न पडलाय वाचकाला किंवा विद्यार्थ्याला, आपण म्हणूयात आपल्यासारख्या विद्यार्थ्याला. उत्तर, अशा प्रकारे शस्त्रादीने आत्मतत्वाचा नाश का होऊ शकत नाही याच्या कारणाचे प्रतिपादन भगवंतांनी येथे केले आहे. याचा अभिप्राय असा की आत्मा ही कापली जाणारी, जळणारी, वितळणारी किंवा सुकणारी वस्तू नव्हे. तो अखंड, अव्यक्त, एकरस आणि निर्विकार आहे. म्हणून त्याचा नाश करण्याचे सामर्थ्य शस्त्रादींमध्ये नाही. पुढचा प्रश्न, अच्छेद्यादी शब्दांनी आत्म्याचे नित्यत्व प्रतिपादन करून पुन्हा तो नित्य, सर्वगत आणि सनातन असे म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, अच्छेद्यादी शब्दांनी असे अविनाशित्व सिद्ध होते तसे ते आकाशाचेही सिद्ध होऊ शकते. कारण आकाश सर्व भूतांचे कारण आहे आणि सर्वांमध्ये व्याप्त असल्यामुळे ते पृथ्वी तत्वाने बनलेल्या शस्त्रांनी कापता येत नाही आणि अग्नितत्वाने जाळता येत नाही. ते पाण्याने विरघळून टाकता येत नाही आणि वायूने सुकवता येत नाही. परंतु आत्म्याचे अविनाशित्व त्यापेक्षा अत्यंत विलक्षण आहे. हीच गोष्ट सिद्ध करण्यासाठी त्याला नित्य, सर्वगत आणि सनातन असे म्हटले आहे. आकाश नित्य नव्हे, कारण महाप्रलयाचे वेळी त्याचा नाश होतो, पण आत्म्याचा कधीही नाश होत नाही, म्हणून तो नित्य आहे. संदर्भ 1. आकाश सर्वव्यापी नाही, फक्त आपल्या कार्यामध्ये म्हणजे मर्यादित ते व्याप्त आहे. आकाश सनातन, नित्य राहणारे किंवा अनादी नव्हे. 2. आणि आत्मा सनातनी, अनादी असा आहे. अशा प्रकारे वरील शब्दांनी आकाशातून आत्म्याचा अत्यंत वेगळेपणा दाखवला आहे. पुढचा प्रश्न, आत्म्यास स्थाणू व अचल म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, याने आत्म्यामध्ये चालणे व हलणे या क्रियांचा अभाव दर्शविला आहे. एकाच ठिकाणी स्थिर राहून थरथरत राहणे म्हणजे हलणे होय. एका जागेहून दुसऱ्या जागी जाणे म्हणजे चालणे होय. या दोन्ही क्रियांचा आत्म्यांमध्ये अभाव आहे. तो हलत नाही आणि चालतही नाही, म्हणजे थरथरतही नाही आणि चालतही नाही, कारण तो सर्वव्यापी आहे. कोणतेही स्थान त्याच्या वाचून मोकळे नाही. स्पष्ट शब्दात ते आपल्याला सांगतायत. मित्रांनो, रेकॉर्डिंग चालू करून जवळपास 40-45 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे ह्या इथे 9व्या भागात आपण इथे थांबूयात. पुढच्या 10व्या भागामध्ये आपण 25व्या श्लोकापासून सुरुवात करूयात. आपली नेहमीची विनंती की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, हा उपक्रम जर आपल्याला आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. उपक्रम आवडला असेल तर माझ्या चॅनलवरील प्लेलिस्टला जाऊन भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची माझी प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन एक व्हिडिओ, सर्व व्हिडिओ सिरियली एकामागोमाग एक ऐका. थोडासा वेळ काढा, कष्टाचं काम आहे, मला मान्य आहे की कष्टाचं काम आहे, पण हे कष्ट केले तर आपल्याला खूप ज्ञान सुद्धा मिळतं आहे. आणि कुठलंही ज्ञान हे कष्टाशिवाय मिळत नाही. त्यामुळे हे कष्ट करण्याची सुद्धा आपल्याला विनंती आहे. हे ज्ञान पसरवण्यासाठी, इतर लोकांपर्यंत, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओज, ही माझी प्लेलिस्ट किंवा माझ्या व्हिडिओजच्या लिंक इतर लोकांना शेअर करा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. आणि माझ्या केदार सीकर सनातन संस्कार ह्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल अजून, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावं, ही सुद्धा विनंती आहे. आणि शेवटची विनंती की माझ्या प्रत्येक व्हिडिओला एक छोटीशी कॉमेंट जर आपण केलीत तर ती हे व्हिडिओ किंवा हे ज्ञान इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत उपकारक किंवा मदतनीय ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला एक छोटीशी कॉमेंट करा. भलेही तुम्ही मला त्यात माझ्या चुका दाखवल्या तरी चालतील, सल्ला दिला तरी चालेल, उपदेश दिला तरी चालेल आणि प्रशंसा केली तरी चालेल. जे काय असेल ते पण एक छोटीशी कॉमेंट करा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग पुढच्या 10व्या भागामध्ये भेटूया, जिथे आपण 25व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.